या 10 जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यात पाऊस नाही। शेतकऱ्यांनो, पेरणी केली असेल तर तुम्ही आत्ता सावधान व्हायला सांगितलंय। राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक धक्का देणारी पावसाबद्दलची बातमी आता समोर आली। मान्सूनचं पूर्वानुमान त्या ठिकाणी आता जुलै महिन्याचं जाहीर करण्यात आलंय। त्यामध्ये मान्सून पाऊस उलट मार्गाने फिरला असल्याचं यामध्ये सांगण्यात आलंय। जुलै महिन्याचा मान्सूनचा धक्कादायक अंदाज त्या ठिकाणी भारतीय हवामान विभागाने दिलाय। त्यामुळे तुम्ही तुमच्या शेतामध्ये कोणतेही पीक पेरलं असेल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। कारण जुलै महिन्यामध्ये या 10 जिल्ह्यामध्ये मान्सून पाऊस धोका देणार असल्याचं समजलंय। देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच हवामान विभागाने पुन्हा एकदा नवीन सुधारित अंदाज त्या ठिकाणी जुलै महिन्याचा देऊन टाकलाय। कारण की मान्सून पाऊस त्या ठिकाणी उलट मार्गाने फिरलाय, ज्याचा फटका महाराष्ट्रातील या 10 जिल्ह्यांना आता बसणार आहे। या जिल्ह्यामध्ये पाऊस कायमस्वरूपी बंद होणार, तर 12 जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर इतका प्रचंड वाढणार आहे की मागील 50 वर्षाच्या मोठ्या पावसाचं या ठिकाणी रेकॉर्ड तोडणार आहे। यामध्ये काही जिल्ह्यांना खूप प्रचंड पावसाचा झटका बसणार आहे, तर काही जिल्ह्यामध्ये अगदी पावसाचा थेंब सुद्धा जुलै महिन्यामध्ये नसल्याचं यामध्ये सांगण्यात आलंय। जुलै महिन्याचं सुधारित नवीन अंदाज हवामान विभागाने दिलाय, ज्यामध्ये मान्सून उलट मार्गाने फिरलाय। मग कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये पावसासाठी एकदम चिंतेचे वातावरण निर्माण झाले, जिथे पाऊस कायमचा बंद होतोय, आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर या महिन्यामध्ये प्रचंड वाढणार आहे? बघा, हवामान विभागाने तातडीने नवा अंदाज या ठिकाणी जाहीर केलाय, जो जुलै महिन्यामध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करत आहे, ज्यामध्ये मान्सून उलट मार्गाने फिरला असल्याचं सांगण्यात येते। तुम्ही बरोबर ऐकताय शेतकरी मित्रांनो। आजची ही केवळ बातमी नाही, तर महाराष्ट्राच्या इतिहासातला एक असा अभूतपूर्व आणि चिंताजनक घटनेचा इशारा दिलाय। मान्सून आपल्यासाठी जीवनदानी त्या ठिकाणी ठरतोय, पण तो यावर्षी उलट मार्गाने फिरलाय। हवामान विभागाने नुकतीच सुधारित हवामान अंदाजा जुलै महिन्याचं त्या ठिकाणी मान्सून कसा असेल हे जाहीर केलंय। 10 जिल्ह्यामध्ये आता बघा, 10 जिल्हे असे आपल्या महाराष्ट्रात आहेत जिथे पाऊस जुलै महिन्यामध्ये कायमस्वरूपी बंद होण्याची शक्यता आहे। दुष्काळाची छाया तिथे पसरणार आहे, तर इतर 12 जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर इतका प्रचंड त्या ठिकाणी वाढणार असल्याचं सुद्धा सांगण्यात आलंय। 50 वर्षाचे रेकॉर्ड या ठिकाणी मोडले जाणार असल्याचं सांगण्यात आलंय। बघा, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जुलैमध्ये पाऊस थांबणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये वाढणार आहे बघा। आता बघा शेतकरी मित्रांनो, 50 वर्षाचं या 12 जिल्ह्यामध्ये पावसाचं रेकॉर्ड तोडणार आहे, जिथे पेरणी करणे सुद्धा शक्य होणार नाही। म्हणजे काय होईल, त्या ठिकाणी जोराचा पाऊस येणार असं सांगितलंय। इतका पाऊस कोसळणार आहे की जूनमध्ये सरासरीपेक्षा पाऊस कमी झालाय। आता काही जिल्ह्याची त्या ठिकाणी चिंता वाढलेली आहे, शिगेला पोहोचले आहे। आता त्या ठिकाणी जुलै महिन्याची पाऊस त्या ठिकाणी उलट मार्गाने मान्सून येणार असल्याचं सांगण्यात येते। त्यामुळे तुमचा जिल्हा कोणत्या यादीत आहे तुम्ही नक्की बघायचं आहे। म्हणजे कोणते कोणते जिल्हे कसे आहेत? 10 जिल्हे आहेत जिथे पाऊस कायमस्वरूपी बंद होणार आहे जुलै महिन्यामध्ये। कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये 50 वर्षातल्या पावसाचं मोठं रेकॉर्ड त्या ठिकाणी तोडणार आहे? चला तर आता सविस्तरपणे या ठिकाणी पाहूया, कोणत्या जिल्ह्याच्या यादीमध्ये नेमकं तुम्हाला काय भेटणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस पडणार आहे, हे सुद्धा या ठिकाणी आपण अपडेट पाहूया। अभूतपूर्व संकट जे आहे, तर महाराष्ट्रावर मोठं संकट या ठिकाणी आलंय, आणि तातडीने त्यामुळे हवामान विभागाने पहिल्यांदा दुसरा सुधारित हवामान अंदाज आहे, तर ते जुलै महिन्याचं या ठिकाणी जाहीर केलंय। जून महिन्यातली परिस्थिती जर पाहायला आपण गेली, तर यावर्षी मान्सूनचा त्या ठिकाणी पाऊस जो आहे, तर तो मे महिन्यात दाखल झाला होता। पण हवामान खात्याने शेतकऱ्यांना तेव्हा पेरणी न करण्याचा त्या ठिकाणी सल्ला दिलेला होता, आणि तो सल्ला अचूक त्या ठिकाणी ठरला। त्यानंतर पाऊस मोठा त्या ठिकाणी खंड पडल्याचं देखील तुम्हाला पाहायला मिळालं। संपूर्ण जून महिना संपला तरी विदर्भ आणि मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये दमदार पावसाने हजेरी लावली नाही, तुम्ही सुद्धा पाहिलेलं आहे। नागपूर प्रादेशिक विभागाने दिलेल्या माहितीनुसार 1 जून ते 30 जून या काळामध्ये विदर्भातील 9 जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा पाऊस कमी पडला। फक्त बुलढाणा आणि वाशिम जर सोडला तर मराठवाड्यामध्ये 175 मिलीमीटर पाऊस अपेक्षित असतो, तिथे फक्त 150 मिलीमीटर पाऊस त्या ठिकाणी पडल्याचं या ठिकाणी नोंद झाल्याचं पाहायला मिळालं। वाईट परिस्थिती आहे।
नागपूर जिल्ह्यामध्ये 173 मिलीमीटर पाऊस पडायचा, जिथे 98 मिलीमीटर त्या ठिकाणी पावसाची यावर्षी नोंद झाल्या. म्हणजे अर्धा पाऊस पडलाय, जो त्याची देवाची कृपा असं समजून घेऊया. जूनमध्ये पावसाने अगदी मोठा खंड त्या ठिकाणी पडलेला पाहायला मिळालं, त्यामुळे हे संकट अधिकच गैर झालं. त्यात जुलै महिना त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा यावर्षी मानला गेलाय. म्हणजेच हाच महिना धोकादायक अंदाज हवामान विभागाने जुलै महिन्यासाठी या ठिकाणी वर्तवलाय. कारण की आता मान्सूनचा पाऊस उलट मार्गाने येतोय असं सांगितलंय. आसमान पावसामुळे मान्सूनची दिशा त्या ठिकाणी बदलली आणि यामुळे या 10 जिल्ह्यामध्ये कोरडं वारं त्या ठिकाणी वाहणार असल्याचं सांगितलंय. 12 जिल्ह्यात मात्र भयंकर मोठा पाऊस येणार असल्याचं सांगितलंय. मग ते कोणते जिल्हे आहेत, तुमचा जिल्हा नेमकं कोणत्या यादीत आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यात पाऊस जास्त पडणार का कमी पडणार, तेच बघूया. बघा आता बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्या मनात साहजिकच प्रश्न असेल की मान्सून उलट फिरला याचा अर्थ नेमका काय. तर हवामान तज्ज्ञांच्या मते अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात एकाच वेळी तयार झालेल्या भिन्न दाबामुळे ही अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. मान्सूनच्या वाऱ्याचा जो कायम त्या ठिकाणी नियमित प्रवाह महाराष्ट्राकडे येत असतो, तो एक शक्तिशाली उच्च दाबाच्या पट्ट्यामुळे आवरला गेला. त्यामुळे मान्सूनची ऊर्जा विभागली गेली. या प्रवाहाचा एक भाग त्या ठिकाणी पूर्णपणे कमकुवत होऊन महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागात पोहोचू शकत नाही. त्यामुळे जिथे पावसाचा जो अंदाज आहे तर तो प्रवाह त्या ठिकाणी थांबला आहे असं सांगण्यात आले. तर दुसरीकडचा जो भाग आहे तर तो पश्चिमेकडचा म्हणजे कोकण किनारपट्टी, सह्याद्रीचा घाटमाथ्याचा जो परिसर आहे तर तो इतक्या तीव्रतेने आढळतोय की जिथे ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला तुम्हाला मिळणार आहे. मान्सून उलट फिरणं त्यामुळे महाराष्ट्रावर दुहेरी संकट ओढवलं आहे. त्यामुळे एकाच वेळी दुष्काळी तर काही भागामध्ये अतिवृष्टी आता इतिहासात पहिल्यांदाच घडणार आहे. 10 जिल्हे ज्या ठिकाणी भक्ष्यस्थानी पडणार आहेत, ज्या जिल्ह्यामध्ये अजिबात त्या ठिकाणी पाऊस त्या ठिकाणी कमी स्वरूपाचा असणार आहे. मग 12 जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यामध्ये ढगफुटी सदृश्य त्या ठिकाणी पाऊस पडणार आहे. आता हेच एक वैज्ञानिक कारण आहे की ज्यामुळे पावसाची फाळणी झाली आहे. त्यामुळे काही जिल्हे पाण्याला पारखे होणार तर काही पाण्याला त्या ठिकाणी भरपूर मुसळधार पाऊस पडणार असं सांगितलंय. काही जिल्हे कोरडे राहणार तर त्या ठिकाणी कोणते 12 जिल्हे जलप्रलय होणार त्याची यादी पाहणार आहोत. आता दुर्दैवी 10 जिल्हे आहेत ते असणार आहेत की जिथे पाऊस कायमस्वरूपी बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना सावध राहायला सरकारने सांगितलंय. मे महिन्यात अभूतपूर्व पाऊस त्या ठिकाणी झाला. मान्सून पूर्ण पाऊस नाही. बघा मान्सूनचा पाऊस मे मध्ये पडला नाही, तर मान्सून दाखल झाला होता यावर्षी मे मध्ये. त्यामुळे प्रचंड पाऊस मान्सूनच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मेच्या टप्प्यात झाला. पण ज्या वेळेस जून महिना सुरू झाला त्यावेळेस पावसाने दडी मारल्याचं आपल्याला लक्षात आलं. नागपूर विभागातील जर विचार केला तर मराठवाड्यात देखील पाऊस या ठिकाणी पूर्णपणे कमी झाल्याचं पाहायला मिळालं. मग आता पुन्हा एकदा यादी जाहीर झाल्या 10 जिल्ह्यांची की जिथे पाऊस आता कायमस्वरूपी बंद होणार आहे. जिथे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाचा प्रवाह जवळपास थांबणार असल्याची माहिती समोर या ठिकाणी येते. दुष्काळाची परिस्थिती समोर येते. शेतकऱ्यांनी, नागरिकांनी पाण्याचा प्रत्येक थेंब त्या ठिकाणी जपून त्या ठिकाणी वापरायचा आहे. आता सर्वात आधी जी यादी हवामान विभागाने दिल्या जुलैसाठी तर पावसाचा अंदाज आलेला आहे. त्या अंदाजानुसार कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये जिथे अतिशय पाऊस पडणार आहे, 50 वर्षाच्या पावसाचं रेकॉर्ड तोडणार आहे, त्या जिल्ह्यांच्या 12 जिल्ह्यांची यादी आपण पाहूया. आणि त्यानंतर 10 असे कोणते जिल्हे आहेत जिथं पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे, बंद राहणार आहे, असं त्या 10 जिल्ह्यांचं यादी समोर आलंय. तुमच्या जिल्ह्यांचा नंबर आता कोणत्या जिल्ह्यामध्ये लागतोय, तुम्हाला प्रचंड पाण्याची टंचाई भासू शकते तर ती 12 जिल्ह्यामध्ये आधी सगळ्यात आपण पाहूया. जबरदस्त पाऊस त्या ठिकाणी पडणार आहे असं 12 जिल्हे त्या ठिकाणी यादी समोर आल्या जिथे सगळ्यात जास्त पाऊस पडणार आहे. तुमचा जिल्हा कोणत्या जिल्ह्यात आहे लगेच पहा. तर बघा आपण आता त्या 12 जिल्ह्याकडे पाहूया जिथे मान्सूनचा दुसरा रौद्र अवतार आपल्याला पाहायला मिळणार आहे. जिथे पावसाचा जोर इतका असेल की मागील 50 वर्षाचं रेकॉर्ड या ठिकाणी मोडलं जाणार आहे. प्रशासनाने इथे रेड अलर्ट आज जारी केलेला आहे. नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिलाय. हे जिल्हे प्रामुख्याने कुठले आहेत बघा. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आहेत, कोकणातील काही जिल्हे आहेत, उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे आहेत. त्यातला पहिला जिल्हा आहे पहा मुंबई शहर, मुंबई उपनगर. 26 जुलै 2005 ला जो एक आठवण तुम्हाला आठवते का बघा, ज्यावेळेस पूर्ण मुंबईमध्ये एक प्रकारे जलप्रलय आला होता. मुंबई
पाण्याखाली त्या ठिकाणी 2005च्या टायमाला गेल्याचं पाहायला मिळालं। तर अशा प्रकारची आठवण करून देणारा पाऊस या ठिकाणी जुलै महिन्यामध्ये पडण्याची शक्यता आहे। ठाणे जिल्हा आहे, पालघर जिल्हा आहे, सकल भाग त्या ठिकाणी आता पालघर जिल्ह्याचा येतोय। त्या ठिकाणी बघा आता गंभीर इथे धोका देण्यात आलेला आहे। रायगड जिल्ह्यामध्ये देखील दुर्घटना दरडी त्या ठिकाणी कोसळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली, कारण पाऊस जास्त आहे। पर्यटनावर सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे किंवा बंदी इथून पुढे सुद्धा असणार आहे। रायगड जिल्ह्यामध्ये तुम्ही जर राहत असाल तर जबरदस्त पाऊस जुलै महिन्यामध्ये या रायगड जिल्ह्यामध्ये होणार असल्याची शक्यता आहे। रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी नद्या धोक्याची पातळी ओलांडणार आहेत असा हवामान खात्याने अंदाज दिलाय। सिंधुदुर्ग जिल्हा किनारपट्टी गावातला बघा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी गाव आहे तर त्यांना त्या ठिकाणी धोका दिलेला आहे। मच्छीमारी म्हणजे मासे जे मारतात आणि मच्छीमारी जे आहेत तर त्या लोकांना समुद्रामध्ये जाण्यापासून बंदी सुद्धा या जुलै महिन्यामध्ये घालण्यात येण्याची शक्यता आहे। सिंधुदुर्ग जिल्हा झाल्यानंतर पुण्यातला एक विशेष घाटमाता म्हणजे लोणावळा तमिनी घाट या ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता आहे, प्रचंड पाऊस होणार आहे। त्यानंतर साताऱ्यामध्ये विशेष त्या ठिकाणी घाटमाता ज्यामध्ये महाबळेश्वर आहे, पाचगणी आहे, इथे अतिवृष्टी त्या ठिकाणी सदृश्य पावसाची शक्यता आहे। कोल्हापूरमध्ये जर बघितलं तर पंचगंगा नदी पुन्हा एकदा रौद्र रूप धारण करण्याची भीती निर्माण झाली आहे। नाशिकमध्ये जर विचार केला तर प्रचंड पाऊस गोदावरी नदीत त्या ठिकाणी प्रचंड पातळीमध्ये होणार असल्याची शक्यता आहे। त्यानंतर जळगाव आणि नंदुरबार उत्तर महाराष्ट्रातील त्या तापी नदीच्या खोऱ्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची या ठिकाणी शक्यता वर्तवल्या। अहिल्यानगरचा जर विचार केला तर या जिल्ह्यामधला घाटमाता परिसर जिथे भंडारदारा जिल्ह्यामध्ये देखील भंडारदाराच्या एरियामध्ये म्हणजे अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे। वाशिम हा एकमेव जिल्हा आहे ज्यामध्ये सरासरी पाऊस पडण्याचा अंदाज झालाय। आता अतिवृष्टीचे जिल्हे आता कोणते आहेत जिथं कमी पावसाची शक्यता आहे, त्यामधला पहिला जिल्हा आहे नागपूर। नागपूरमध्ये आतापर्यंत 44% पाऊस कमी झाला आहे, त्यामुळे आता पावसाची शक्यता पूर्णपणे मावळायची शक्यता आहे। आता त्यानंतर वर्धा जिल्हा आहे, नागपूरला लागूनच असलेला, या जिल्ह्यामध्ये पावसाच्या प्रतीक्षेत राहावं लागू शकतं। भंडारा जिल्हा आहे, गोंदिया धान उत्पादक पट्ट्याला मोठा धोका बसणार। त्यानंतर चंद्रपूर जिल्हा आहे, बघा चंद्रपूर जिल्ह्याला सुद्धा पावसाअभावी मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। अकोलामध्ये दुबार तिबार पेरणीची शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यानंतर यवतमाळमध्ये पाण्याची पातळी खालावण्याची गंभीर धोका असण्याची शक्यता आहे। परभणी आहे मराठवाडा, त्या ठिकाणी पावसाची आशा त्या ठिकाणी जवळपास संपल्या। बीड ऊस आणि त्या ठिकाणी कापूस शेतकऱ्यांनी मोठा संकट त्या ठिकाणी निर्माण होतोय। मोसंबी वागाव संकट, लातूरमध्ये भीषण पावसाची शक्यता त्या ठिकाणी निर्माण होत्या। आता बघा अशा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आलेली आहे। तुमचा जिल्हा कोणत्या यादीत गेलाय ते तर तुम्हाला समजलं असेल। आता जास्त पावसाच्या यादीत गेलाय की कमी पावसाच्या यादीत गेलाय समजलं असेल। मित्रांनो, तुम्ही पेरणीची कामे किंवा इतर कामे करत असताना तुम्ही तुमच्या अनुभवी शेतकऱ्यांकडून किंवा हवामान अभ्यासक जे असतात तर त्यांच्याकडून अंदाज घ्यायचा आहे। अनुभव त्यांना जास्त असतो, त्यांच्याकडून अंदाज घ्या। आम्ही हा अंदाज एक देत असतो, त्यामुळे तुमच्या शेतीच्या कामांसाठी हा अंदाज त्या ठिकाणी लावू नका। तुमच्या अनुभवी व्यक्तीकडून परत एकदा अंदाज घ्या व तुमच्या त्या ठिकाणी पावसाच्या अपडेट दररोज पाहण्यासाठी आमच्या लाईव्ह चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।